निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत। पोरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटतायत। त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालतायत। भाऊ, ठाणे कल्याणमध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे, त्या कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं। हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली। त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत। नीलम गोरे भाऊ, नीलम त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही। जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली। नीलम गोरे उद्धव ठाकरे गंभीर आरोप केले। मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे। मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी आयक्यू माहिती आहे। मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोलेन। नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले की मर्सिडीजची मागणी होत होती जर का काही पद पाहिजे। बघा, त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो, त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं हे त्याच सांगू शकतात। मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत। भाऊ, काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। असं आहे, आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलंय कोणाचा विरोध पत्करून करणार नाही। सगळ्यांना समजावून त्याचे फायदे समजावून आणि सर्वांना उत्तम कॉम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू। त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत, सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। सुसंवाद होताना दिसतो। काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते। हे दोघं सोबत येतील अशी चर्चा पुन्हा एकदा रंगाला लागली। त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही, पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन। विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे। या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही। त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल। जसं 50% त्याचे दोषी ते आहेत तसे 50% तुम्ही पण दोषी आहात।